म्हणजे काय अडचणी आहे वेळेची आणि या ठिकाणी जर जेवण वगैरे दिलं असतं किंवा निदान चहा तरी असतात तसं आपल्या वाटलं असतं म्हणजे प्रशिक्षणात ॲटॅच वेळेवर आम्ही आलो. आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे विषयाची मुलांच्या मुलं आहेत वैशिष्ट्य सायकोलॉजी आम्हाला काल सांगितली. आज आम्हाला शिक्षण मुलं आहेत मुलांच्या बाबतीतला शिक्षणाच्या जे समस्या आहेत किंवा पाठीवर कशा पद्धतीने खर्च करायचं किंवा मुलांच्या पाठीवर एका मागण्याबाबतीत सांगितलं तो मी सांगितलं असताना फक्त आम्ही पालक म्हणून विद्यार्थी आमच्या मुलांची संपर्क पाहतो तेव्हा फक्त आम्हाला ज्ञान मिळालं तर ते शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांची संवाद साधावा तर पाठीवर विद्यार्थ्यांना समजून घ्यायला ज्ञान मिळालं. मुलांच्या समस्या समाजात ज्या गोष्टी चालवल्या काही मुलांच्या बाबतीत शाळेच्या बाबतीत आणि नेमकं अपग्रेड एकदम मस्त मिळाला की या दिल्लीच्या घटना झाल्या ह्या घटना झाल्या की हे आम्हाला अधिक पूरक खाद्य मिळाले. प्रत्येक किशोरवयीन मुलांच्या घटना तर नेहमी घडत असतात त्यासाठी काय उपाययोजना करायच्या त्या स्पेसिफिक निरीक्षण करायचे काय आपले या प्रशिक्षण आम्हाला संस्थांनी मिळत आहे. तर याच्यातले प्रत्येक जे काही प्रकरण आहे ते आम्ही शाळेत जाऊन आमचे इतर जे शिक्षक आहेत त्या वर्गांना आम्ही सुद्धा हे प्रशिक्षण दिलं. एकटे व्यक्ती देऊ शकणार त्याच शिक्षकाला असे काही प्रकरण वाटून प्रत्येक शिक्षकांना सांगता आलं. त्यामुळे अतिशय मनाने मन लावून ट्रेनिंग घेतलं जात आहे आणि जे मास्टर ट्रेनर आहेत ते पण अतिशय आपल्या रोजच्या व्यवहाराची उदाहरणं समजून सांगतात. त्यामुळे अजिबात कंटाळा येत नाहीये. अगदी आपले बालपणाचे अनुभव डोळ्यातून मोठे राहतात आणि त्याच्यावर सोल्युशन कशा प्रकारे काढायचंय त्याची सुद्धा मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे खूप उत्तम ट्रेनिंग चालू आहे. प्रशिक्षणाचं जे स्थळ निवडलंय ते स्थळ मध्यवर्ती ठिकाण जर असेल तर सर्व बाहेर येणारे शिक्षक